हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ. सकाळचे 7:15 वाजले असत आणि हे बघा इकडे कावळं आरडतं. आता बंद झालं. मी इले असतंय आमच्या इकडे फेरफटका मारूत. तर चला, काही कसली ना अशी लांबसून कसा दिसतं तर बघा, कसला भी आलंय. काय आहे हा बाबा, म्हणजे हे डेंजरच दिसतं. लांबसून असं माका दिसला लांब लचक आणि म्हटलं काय आहे इतकं लांब लचक, काय जनावर की काय कसलं तरी दोरोच ना एकदा बघ्या जवळ. होय, रशी असा काळ्या कलरची आणि ती अशी लांब लचक दिसली ना माका, लांबसून जाम भियालंय मी. कसं असतं माहिती आहे, मळबट असल्याने असं पावसाळी वातावरण असलं ना की जनावरं अशी बाहेर पडतात आणि त्यामुळे असं म्हणजे फिरताना भीती वाटते की पटकन एखादं जनावर वगैरे येईल. जनावरांचं पण असं असतं की आपण जर त्यांच्या कळीत नाही गेलो ना तर ती पण काय आपल्याला तसं काय त्रास देत नाही, ती पण त्यांच्या वाटेने जातं. हे बघा किती शांतता हा. आणि एक गाडी नाही, कोण माणसा नाही, फक्त मी असं आहे आणि माझ्यासोबत ही सगळी झाडं आणि रस्तो. आणि ना असं काहीतरी बारीक बारीक आवाज गुणगुणता, स्पीकर वगैरे लागलो, कारण सध्या आमच्याकडे असे काही ना काही कार्यक्रम चालूच असतात. काही सत्यनारायणाची पूजा असतात, तर काही लग्न असतात, त्यामुळे स्पीकर असतात. मी बोलले ना तुमका काहीतरी काहीतरी. हा भटजी काका पण गेले. चिव 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 चिव. असे लहान लहान पक्षी असतात पण त्यांचे आवाज केवढे मोठे ते बघ. आता ते सगळे पक्षी असे जमा होतात असत, मग ते सगळेजण फिरायला जातले आणि संध्याकाळी मग पुन्हा करट्यात येतले. चला आता जातंय घरी. बाय बाय.